श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्ण तिरी वास करोनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरित्र ध्याता जाता भक्त नामांकिता, अति श्रमला चालता राहिला एका वृक्षास्थळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुपुष्टित जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानातीत कासे पितांबर देखा, येऊन योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावळी अभय कर देत असे, इतुकी देखुनी सुपुष्टित चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित विस्मित करी तये स्मृती देखील सुपष्टित, तेची ध्यान तसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची, देखून या योगीशाते करीती झाले दंडवत, कृपाभागी करुणावंत तारी तारी म्हणत असे, कृपेने भक्ताला गुणी येणे झाले कोठुनी, तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा, सिद्ध मने आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात, त्याचे स्थान गंगापूर, अमरजा जंगम भीमातीर, त्रयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती, कीर्ती बिद विख्याती, सांगत असे सिद्ध यती, वंशोवंशी करतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयाशी, निरोपावे स्वामी या, सिद्ध मने तये वेळी एक शिष्या स्तोमा मौळी, गुरुकृपा सूक्ष्म स्थोळी, भक्तवत्सल परियेचा, गुरुकृपा होय ज्याची, दैन दिसे कैचे त्यास, समस्त देवत्यासी वश, कळी काळाशी जिंके नर, त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणी जे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरु एक भावे भजावे, एखादे समयी श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी आपले भक्त जनासी, ऐसे एकुनी नाम करणी लागे सिद्धाची या चरणी, विनवितसे कर जोडुनी भक्ती भावे करून या, स्वामी ऐसे निरोपती संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्हा निरोपिले, विष्णू रुद्र जरी कोपिती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपिल्या न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फेडीगा मनाचा, जेने मन दृढ होय, सिद्ध मने शिष्याशी, तुवा पुसले आम्हासी, वेद वाक्य साक्षीशी, सांगेन एक एक चित्त, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुखे करून, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात, तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार, तया व्यासापासूनी एकीजे समस्त ऋषीजनी, तैसी कथा विस्तारोनी सांगेन एकाएक चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेशी, ब्रह्मदेव निरूपला ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी, निरोपी जे स्वामिया एक शिष्या एक चित्ता, जदी प्रयाळो झाला होता आदिमूर्ती निश्चिता, होता वट पत्रशयनी, अव्यक्त मूर्ती नारायण, होता ओट पत्रशयन, बुद्धी संभावे चेतन, आनिक सृष्टी रचावया, जागृत होनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजविनाभिऊन, त्रैलोक्याचे रचना घर, तया कमळामधुनी उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा, मने ब्रह्मणा ते वेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहुनी आणि कस्तुळी, कवन नाही म्हणत असे, हसून या नारायणू बोले गाढ शब्द वचनू, आपण ऐसे महाविष्णू भज म्हणे तयावेळी, देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा, संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिल्ली तये वेळी, ब्रह्मा विनवी विष्णूची नेने सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे, एकुणी ब्रह्माची या वचनू निरोपी त्यासी, महाविष्णू वेद असती हे गे म्हणून देता झाला तये वेळी, सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर, तेनेची परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणेल असे, अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण, जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तये परी, त्या वेद मार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणून या सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वदेज अंडज नामे, जारज उद्विज उपविजले, कृत नेत्रा द्वापार युग, उपजीवी मग कलियुग, एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी, बोलवूनी कृत युगासी, निरोप ब्रह्मापरी येसी, थोआ जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते, एकुणी ब्रह्माचे वचन कृत युग आले संतोषन, सांगेन त्याचे लक्षण एका श्रुते एक चित्ते, असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे,
अज्ञोपवती आभरण त्याचे रुद्राक्षमाळा कर कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मायासी असे विनिवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्यनिंदा उपवादक माते न साहे हे एक कवने परिवर्तावे एकुणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलवुनी युगाते विवेका निरोपी ब्रह्मापरियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलथन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तक कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलवणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एक चित्ते खडक खट्ट वांग धरुनी हाती धनुष्यबाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देख स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मायाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी कृष्ण येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुनी उजवे हाती नाचे कली अति प्रीती दशोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मा पुढे उभी राही काय निरोप म्हणून देखुनी त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसितसे अतिविनोदाने लिंग जीवा का धरिली कलियुगे म्हणे ब्रह्मियासी जिंकीन समस्त लोकियासी लिंग जीवा रक्षणाराशी हारी असे आपणा ते एकूण कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तपानुष्ठान एका करीती अनेक दिवस वरी मग होय त्यांची गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टी क्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तपानुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरूपले हे जे जन तेची माझे वैरी असती काळ महात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मावसन पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अतिगहनी सांगत असे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसे याची कारणे पाप पुण्याचे विरोध असे परियेची जे अधिक पुण्य राशी तोची जिंकती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन राहतील तुझी क्रूरी त्याची ईश्वरी शक्य होती एकूणी ब्रह्मयाचे वचन कलियुगी करीत असे प्रश्न कैसे साधुनी अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तयेवेळी एक चित्ते एक कली सांगेने एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याची धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धिवर्तित जन दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी माता पित्रा सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणाची गायत्री कपिला धेनुसी भजनारांशी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुळशीची आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मापर त्याची तू बांधू नको कली विनवी ब्रह्म्यासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती एकूणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ्य पापस्य दाहका उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेल एखाद्याची ईश्वरना राखे परियेसी ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु रवे परतत्व तस्माद गुरु मुपा
मुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाणतोची, रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकार म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्ग ऐसे. तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती पर्येसी. सर्व रुद्री कथा वर्तली अनादी. अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी. अंगरी सऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी. पुण्य नाभी मृगवस्ती. ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती त्या स्थानी. तयात वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती. वेदशास्त्रे अभ्यासिती. त्यात दीपक म्हणजे ख्याती. शिष्य होता परियेसा. होता शिष्य परायण. केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण. तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी. समस्त शिष्याशी बोलवुनी पुसतसे संतोषी. एका श्रोते सकळ जन बोलवुनी शिष्याशी. म्हणे गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हासी. तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसे जे जे स्वामी निरोप देती. अंगीकारू बरवसी आम्हासी तू तारक. एकोणी शिष्याचे वचनी संतोष झाला वेदधर्मी मुनी. संदीपका ते बोलवुनी सांगत असे परियेसा. एका हो शिष्य सकळिक. आमुचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करीत बहुत गेले प्रक्षाळीत. काही असे शेष आता भोगल्या वाचुनी न सुटे जाना. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिगीत. याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही आपले पाप निष्कृत नाही. हे निश्चित करून पायी भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी. जाईल पाप शीघ्र देशी. प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीशी. पाप भोगुनी स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य. अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलत असे अतिविवेक. तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुशी. पाप करीत देहनाशी न करावा. संग्रोही दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयाची दृढ देह असा. मनुष्याशी क्षालन करावे पापासी. अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित. आपुले देही भोगीन त्वरित. पाप वेगळे न होता निरुते. मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगीजे. एकूण दीपकाचे वचन. वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होऊनी अंगहीन द पांगुळ परियेसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकारी करावा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निष्कृत करीन तुमचे पापाचे निष्कृती. मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला. एकूण शिष्याचे वचन. संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून. लक्षण तया पापाचे आपले पाप आपणासे ग्राह्य नोये. पुत्र शिष्याशी न भोगिती स्वदेहासी. नवचे पाप रियेसा. या कारणे आपण देखा भोगुनी आपले पाप दुखा. आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा पाळणारासी कष्ट अधिका. मज होणे संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगेन पाप निश्चिती. तू प्रतिपाळावे काही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुर जाण पाप वेगळे होईन. आपण श्रापद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी. विश्वनाथ सम तुमची भ्रमा म्हणे कलीशी. शिष्य होता कैसी त्याशी कुष्ट होतीशी गुरुशी. नेले काशीपुरा प्रती मणिकर्णिका उत्तरेशी. कंबळेश्वर संधिनेसी. राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेशी पूजा करीत विश्वनाथाची. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता. त्या स्थानी कुष्ठ रोगे व्यापले बहुत. अक्षहीन अतिदुखित. संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी. भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी अनुनी देत. नित्य करी पूजा भावे एक. विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणती एके दिनी. न जेवी श्री गुरु कोपनी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस. मिष्टान्न नानिसी म्हणून क्लेश करीती झाला परियेसा. तितुकी आणि मग निया सर्वस्व करीत असे वाया. कोपे देत असे शिवे या परोपरी परियेसा. एखादे समय शिष्याशी म्हणे आता ज्ञान राशी. मज निमित्त कष्टालाशी. शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा. माते गांजिले अपरा. तू आश्विष्ठा मुद्रा क्षणाक्षण दूत नाही. पाप जेते असे बहुत. दैन्यमस्ते रहित वसत. शुभाशुभ नेने क्वचित. पापरूप ते जाणावे. समस्त रोग असती देखा. कुष्ठ 16 भाग 9 का. वेद धर्म द्विजू एका. कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुजे गुणदोष मनीना आणि तो शिष्य. सेवा करीत
एक माणस तोची ईश्वर म्हणून या जैसे जसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण तैसे ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवी याच्या यात्रा. गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होनी पिनाक येऊनी उवासन्मुख वर माग म्हणत असे. अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्यामकेशी न पुसता आपण गुरुशी वर न घे परी येसा म्हणून गेला गुरुपाशी विनिमित असे तयाशी. विश्वनाथ आमासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा. वर होता सदा शिवाचा होईल बर्वे तुम्हासी. 1900 वचन बोले गुरु कोपोन माझे बोले गुरु कोपेना माझी वादे निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचनी पातकाशी निवृत्त न वेगा परी येसी जन्मांतरी वादिता येसी. धर्मशास्त्री असे जाणे से परी शिष्यासी गुरु सांगे परी येसी. निरोप पुसनी श्री गुरुशी गेला ईश्वर सम्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी. नये गुरुची मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुनी विमकेशी गेला निर्वाण मठापासी. बोलवूनी समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशुनी. सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील परिहेसी. दीपक म्हणजे बाळकेशी गुरु भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणी जे तापसी. त्याची सेवा अहिर्निशी करतो भावे एकचित्ते. वर देऊ म्हणून आपण गेलो होतो त्यापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. तैसा तापसी योगी यांसी नवे मन वर द्यावयासी. बलात्कारा ते देता कैसी वर न घेतो दीपक. तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करतो संतोषणी. त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता. गुरु परमात्मा म्हणून इतकं एकोणी षाटगरु धरू पाहवया गेला शिष्य गुरु. त्याचे भक्ती प्रकारू पाहत झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते. संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. बोलावूनी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टिलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखोनी आमासी. वर देतो परियेसी कवन कार्य सांग मज. मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कार ते येऊनी पाही केवी देसी वर मज. ऐकून दीपकाचे वचन संतोषिनी झाला महाविष्णू. सांगत असे विस्तारोनी तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करी सी निर्वाणेसी म्हणून झाले संतोषी. जे भक्ती केली गुरुशी त्याची आमासी पावली. सेवा करता माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करीती त्याची मज पावते. ऐसे ऐकून दीपक नमिता झाला आणि विनवित असे एका सिद्ध मने द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी. वेदशास्त्रादी मामासी गुरु आमासी देणारो. गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होता आम्हा स्वाधीन. आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणाची. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्ही असे सत्य. त्याचे नियमा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज. श्री गुरु हो देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी. माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी. तैसे ज्ञान मज द्यावे. गुरु स्वरूपा आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे. या परते न मागा निके म्हणून चरणी लागला. दिदला वर षाटगरुपानी संतोषणी बोलेवानी. अरे दीपका शिष्या शिरोमणी माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणि जरी आम्हापुसची सांगेने एक चित्ते. जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीशी. तेने आम्ही होऊ संतोषी. त्याची आमचे स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी. वेदांत भाष्य हरणीसी. वाचिती जन भक्तीशी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुजी ब्रह्मा ऐसा म्हणतो. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर 2 अमृताचा समुद्र जाण. त्यामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा. जय आचार्य श्री गुरु स्मरण ते तोची त्रैलोक्य पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण. अथवा ईश्वर ब्रह्मा देतो जो गावरू. फलप्राप्ती होय गुरु त्रिमूर्ती. याच कारणे ऐसा वर दीपकासी. देदला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगत असे कलीशी एकचित्त परियेसा. वर लादुनी दीपक गेला
गुरुचे सम्मुख पुसत असे. गुरु एक दया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळदीपका काय दिले वैकुंठ नायका विस्तारोनी सांग निका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुची वर दिला ऋषिकेशी म्या सांगितले ऐशी गुरु भक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐशी वर दिला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषणी. तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवेशी तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे व्याधी म्हणे गुरु संतोषे येणे परी शिष्याची प्रसन्न झाला परी येशी दिव्य देह तक्षणेशी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पाहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याशी कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा असे आहे ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे सिद्ध मने नाम करणे दृढ मन असावे याची गुणी तशीच तरेल भवारणी गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरणासह मानसी तोची लादे ईश्वराची ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोतया नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू सिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.